आयुष आयुष त्या बबड्याला मार बबड्याला बबड्याला मार बबड्याला समोर बबडे भरलं जाते का येते का भरायला गाठ बांधण्यापासून काय काय यायचे नाही कसं फोडायचं रे डेंजर खरंच डेंजर लागते त्याचं एक पिचकारी दे मी भरून देते बोलून 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 आणि सकाळी ते उठवत होते तिला म्हणत होते चल निकाल कुठलं खाली सोनू तिकडे खेळ ना जा ना आयुष आयुष हे आयुष फुटल का कसं फुटत असतं सोनू ए सोनू अरे स्वतः फुटतोस तो आयुष बघ ना पिचकारी कसा भरतोय त्याला भरून द्या कोणीतरी अरे वा 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 अरे देवा आदर घे आता सिद्धार्थ मामाला बघू बघू कमी पडलं दाताला पण लागायला पाहिजे मग ती खरी हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग डायरेक्ट मी भेटते तुम्हाला सकाळपासून संध्याकाळी। सकाळी पोरांचं जे धुलीवंदन चालू होतं तर ते तुम्ही पाहिलं, ते होतं मम्मीचं घर आणि मी आत्ता आली आहे सध्या मामाच्या घरी। तर बघितलं तुम्ही काल सगळेजण होळी होती तर कालच्या ब्लॉगमध्ये सगळेजण मम्मीकडे आले होते, तर आज सगळेजण आम्ही बारक्या मामाच्या घरी आलेलो आहोत। तर इकडे आम्ही आलोय आणि खूप वेळ झाला येऊन, खरं तर दुपारीच आलोय आणि ब्लॉग जो आहे तो मी सकाळीच शूट करायला घेतलेला होता। सकाळी या पोरांचं सगळं धुलीवंदन खेळलेलं मी तुमच्यासोबत शेअर केलं, त्याच्यानंतर डायरेक्ट मी आत्ता भेटते तुम्हाला। कारण असं की 2 व्हिडिओ होते त्याचं एडिटिंग करणं आणि त्यानंतर मी ते पब्लिश वगैरे केले आणि आत्ता थोडंसं फ्रेश झाले आणि त्यानंतर खाली आले आणि म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं बोलूया। तर मी दुपारीच आली आहे खरं तर, पण या गोष्टीमुळे मला थोडासा वेळ लागला आणि आत्ता
सगळेच वरती आलेले आहेत, म्हणजे मम्मी, मोठा मामा, बारका मामा, सगळेच जणच वरती आलेले आहेत. तर त्यांनाही मी तुम्हाला दाखवते. थोडंसं खाली फिरायला आले होते, म्हटलं चला तुमच्यासोबतही बोलूयात थोडंसं. यांचं इथं खेळणं चालू आहे. सोनू खेळतोय सायकल आणि वरती त्याला खूप जास्त बोर होत होतं. वरती कंटाळा आला त्याला बसून बसून. माझे पूर्ण 2 व्हिडिओ एडिट करून होईपर्यंत बसला. आता म्हटलं चल खाली खेळायला जाऊया थोडंसं. मग खाली आले मी त्याला घेऊन. त्यांचं चाललंय खेळणं. आम्ही थोडीशी चक्कर मारतो आणि थोड्या वेळाने मग मी वरती जाते आणि काय काय होतं हे मी तुमच्यासोबत शेअर करते. हळू हळू चालव. बसायचं का आपण येतं थोडं? एकच बेंच आहे एवढा. त्या साईडला आहे ना. अरे तो फणस बघ केवढे मोठे आहेत. हा मोठे मला खायचंय. काय मस्त. खूप दिवसातून फणस पाहिला मी पण. अजून मोठा होईल ना. हा जितकं ठेवणार तितकं मोठा होतं काय. हा बरी. हे छोट्या फणसाची भाजी करतो. खूप लागले तर. बाहेर आवाज येत नाही. चला मागं बघ ना टीप. मागं सरकून बघ. तुमचं विश्वास दे त्याच्याकडे. आता राहिलंच थोडंसं देतो. नको एवढं नको थोडंसं दे. मला पण पाणी प्यायला. वरती आलो आम्ही आणि इकडे मामीच्या चालू होत्या भाकरी. तर प्रत्येकाची भाकर बनवायची पद्धत जी आहे ती वेगळी वेगळी असते. मामी थोड्या वेगळ्या पद्धतीने भाकर बनवतात. तर त्या काय करतात, परातीमध्ये पीठ मळून घेतात आणि त्यानंतर पोळी पाटावरती भाकर जी आहे
ती थापून घेतात। तर प्रत्येकाची पद्धत जी आहे भाकर बनवायची ती वेगळी वेगळी असते आणि त्यांना अशा जमतात भाकरी, त्यामुळे त्या अशा बनवतात। पण खूप सुंदर भाकरी ज्या आहेत त्या बनवतात। इकडे बघू शकताय तुम्ही किती छान गोल आणि सगळीकडून समान अशी भाकर जी आहे त्यांनी ती थापून घेतलेली आहे। तर त्यांना ही पद्धत आवडते, त्यांना या पद्धतीने जमतं, त्यामुळे ते या पद्धतीने भाकर जी आहे ती बनवून घेतात। मला अशी जमत नाही भाकर, मला परातीमध्येच जमते, तर मी त्या पद्धतीने बनवते। प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात आणि इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक जो आहे तो मामीने एकटीने केला होता। दुपारपासूनच त्या तयारीला लागलेल्या होत्या। दुपारपासूनच त्यांनी बरंच काही बनवून ठेवलेलं होतं। मटणाची भाजी जी आहे ती ऑलरेडी तयार करून ठेवलेली होती। त्यानंतर बिर्याणी सुद्धा बनवलेली होती। साधा भात बनवण्याऐवजी त्यांनी चिकन बिर्याणी बनवलेली होती आणि मटणाची भाजी जी असते तर ती बनवलेली होती आणि त्याच्यासोबत लागणारी भाकर। तर कोणालाही काहीही करू नाही दिलं मामीने, दुपारपासून त्या तयारीला लागलेल्या होत्या। संपूर्ण स्वयंपाक जो आहे तो मामीने एकटीने केला आणि तयारीपासून पूर्ण बनवण्यापर्यंत सगळं एकटीने केलं त्यांनी। तर खूप छान वाटलं आणि असंही नेहमी गेल्यावरती मामी काहीच करू देत नाहीत मला सुद्धा। मी दुपारीच आले होते पण त्यांनी काहीच करू दिलं नाही मला। पूर्ण स्वयंपाक जो आहे तो त्यांनी एकटीनेच केला आणि खूप छान झाली होती बिर्याणी। तर इतकी मला आवडली की मी अगदी पोट भरून खाल्ली। खूप जास्त छान झालेला होता स्वयंपाक आणि असंच होतं मला की म्हणजे मम्मीच्या हातचं मामीच्या हातचं कोणाचं जर मिळालं असं तर मग मी पोटभर जेवण करते। त्यानंतर इथे भाऊ ना कोशिंबीरची तयारी करत होता। तर आमच्या घरामध्ये ना कोशिंबीर खूप छान बनवतो भाऊ। माझे जुने व्लॉग जर तुम्ही बघत असाल तर त्याच्यामध्ये मी एक दोनदा शेअर केलेला आहे। त्याला म्हणजे कांदा, काकडी आणि टोमॅटो जी आहे ती खूप छान अशी बारीक बारीक कापता येते। मग कोशिंबीर करायची असली की आम्ही त्यालाच सांगतो नेहमी आणि इकडे तो कोशिंबीर बनवत आहे आणि तो बघू शकता तुम्ही काकडी जी आहे ती एकदम बारीक अशी तो छान चिरून घेत होता आणि खूप स्पीडमध्ये तो चिरून घेतो काकडी कांदा। त्याच्याजवळ जर आपण 2 ते 3 किलो कांदे जरी दिले तर तो 2 ते 3 मिनिटांमध्ये कापून भाजला होता। इतकी छान बारीक आणि सुंदर त्याला काकडी, कांदा, टोमॅटो जे आहे ते कापताही येतं। मग इकडे कोशिंबीर बनवायची राहिलेली होती तर मग तो म्हटला की मी कोशिंबीर बनवतो आणि इकडे त्याचीच तयारी जी आहे ती चालू आहे। सगळे जेवायला बसल्यावरती आपली ही जी कोशिंबीर आहे त्याच्यामध्ये दही टाकून जे ते घेतलेले आहे। अगोदर कोशिंबीर करून ठेवली की त्याला पाणी सुटतं खूप, तर त्यामुळे ती वेळेवरती केली आणि सगळं कट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ, साखर आणि दही वगैरे ॲड केलेले आहे। मग मी इथे सगळ्यांना जेवायला वाढत आहे। तर ही जी भाजी ही आमच्या सोलापूर साईडला अशीच भाजी बनवली जाते पातळ, जेणेकरून भाकर जी आहे ती मस्त अशी कुस्करून खाता येईल। आणि आता इकडे सगळेजण जेवायला बसलेले आहेत। चला मग मी पण बसते जेवायला। या क्लिपसोबत मी या व्हिडिओला थांबवते इथेच। आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका। भेटूया याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।